2 गोष्टी मला तुम्ही याच्यात बोललाय की अजितदादांना तिथं टॉर्चर, तुम्ही शब्द की टॉर्चर केलं, त्यांना काम करू देत नव्हतं, ही तुमची माहिती आहे की तुम्ही फक्त ऐकून ही गोष्ट सांगा? तुमच्याकडे अशी कॉन्क्रीट माहिती आहे? डॅमेज करण्याचा प्रयत्न होत होता. आणि जितेंद्र आव्हाड असं तुम्ही म्हणतात? हा, जितेंद्र आव्हाड फक्त एक चेहरा आहेत, असे अनेक लोक आहेत. कोण आहेत ज्यांची नावं मला घ्यायची इच्छा नाही आहे इथे. तुम्ही सांगितलं अनेक लोक आहेत की ते वारंवार सांगायची की अजितदादा कसे चुकीचे आहेत, दादा कसा ऐकत नाही, दादा कशा पद्धतीनं हे करतात. तर स्वतः नंतर आव्हाडांनी पत्रकार परिषदा, ट्विटद्वारे, भाषणाद्वारे सगळं सांगितलेलं आहे. नाही, मला काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. त्याच्यामुळे तिथले काही लोक जाणीवपूर्वक हे करत होते. म्हणून दादांनी संघटनात्मक बांधणीसाठी प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव धुडकावला गेला. त्यानंतर सर्व आमदार एकत्र आले, 40-42 जे आमदार होते, आणि त्या आमदारांनी ठरवलं की आता आपण सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे. जी त्या 42 आमदारांची भूमिका होती, तशीच विधान परिषदेच्या एकूण आमदारांपैकी 7 आमदारांची आमची भूमिका होती. तीच माझी भूमिका होती. पहिल्यांदा राजभवनला गेल्यानंतर मला थोडंसं हायसं वाटलं, पण नंतर मी मानसिकता तयार करून ठेवली की आता आपल्याला माहितीच जावं लागेल. थोडंसं आता कमी जास्त नवीन एखाद्या परिवारात एखादी सून म्हणून गेली एखादी मुलगी, तर तिला जसं होतं तसं मला पण झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.